नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सध्याची मोठी बातमी आहे की T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील या सामन्यांकडे दोन्ही देशासह जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. T20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्याआधीच पाकिस्तान सरकारने भारत सोबत सामना खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्पर्धा सुरू झाल्यानंतरही पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम होतं. पण आयसीसी समोर पाकिस्तानला झुकावं लागलंय. आशिया कप दरम्यान दोन्ही संघांमध्ये मैदानावर तणाव दिसू लागला होता. आता श्रीलंकेच्या कोलंबोत हे दोन्ही संघ भिडणार आहेत. भारताचे फलंदाज आणि गोलंदाज फॉर्म मध्ये आहेत आणि भारतानं पाकिस्तानला धूळ चारावी अशी अपेक्षा तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची आहे. दोन्ही संघ सध्या 4-4 गुणांसह बरोबरीत आहेत. दोन्ही संघाकडे स्पर्धेतील तिसरा सामना जिंकून सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी असणार आहे. मेरे हिसाब से देखिए, आप कोई भी गेम खेलते हो तो प्रेशर तो रहता ही है. एंड व्हेन यू प्ले अ इंडिया पाक गेम, इट्स मोर अबाउट द ओकेजन. इट्स अ ओकेजन, इट्स अ बिग प्लेटफॉर्म ऑब्वियसली. तो अब कितना भी बोल लो आप कि इट्स जस्ट अनदर गेम, जाके हमको क्रिकेट खेलना है. बैक ऑफ द माइंड ह्यूमन टेंडेंसी है कि आपको पता है कि आप कौन सा गेम खेलने जा रहे हो. एंड वी डोंट प्ले देम ऑफन एज वेल. तो हम लोग रेगुलर खेलते भी नहीं हैं उनको. बट एट द एंड ऑफ द डे वो हम जो ट्राई करते हैं चीज़ें सिंपल रखने के लिए, कि हमने जो भी मेहनत की है अभी तक, जो भी हम प्रैक्टिस करते हुए आ रहे हैं, वही ट्राई करते हैं गेम्स में एग्जीक्यूट करने के लिए. और जो हमारा बेस्ट फुट फॉरवर्ड है वही ट्राई करते हैं प्लेस करने ग्राउंड पे. देखिए कैसा है कि अभी एग्जाम में भी कभी कभी कोई क्वेश्चन आ जाता है आउट ऑफ सिलेबस, तो हम उस क्वेश्चन को छोड़ तो नहीं सकते. उसको टैकल करने के लिए आपको कुछ तो ट्राई करना पड़ता है, अपना अपना तरीका अपनाना पड़ता है. और वैसे ही हम ट्राई करते हैं. अभी यस, ही इज़ अ डिफरेंट कैरेक्टर व्हेन ही कम्स टू बॉल. बट एट द सेम टाइम हम ऐसे ये तो नहीं कर सकते कि भाई सरेंडर ही कर दे. तो प्रैक्टिस तो हम करते हैं सिमिलर टाइप ऑफ बॉलर से, सिमिलर एक्शन से. और वही ट्राई करेंगे एग्जीक्यूट करने के लिए जो हम लोग ऑब्वियसली नेट सेशंस में प्रैक्टिस करते हुए आ रहे हैं. तर या सगळ्या हाय व्होल्टेज मॅच बद्दलची अधिक माहिती, कसा नेमका उत्साह आहे सध्या भारतीयामध्ये, मुंबईकरांमध्ये आणि क्रिकेट प्रेमी जे आहेत त्यांच्यामध्ये, त्याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी श्रीकृष्ण औटी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. श्रीकृष्ण, काय सांगाल, नेमकी कशा प्रकारचा उत्साह आहे आजच्या या हाय व्होल्टेज सामन्याला घेऊन क्रिकेट प्रेमींमध्ये? अगदीच T20 विश्वकपमधील जो आहे तो हा अतिशय हाय व्होल्टेज असा सामना जो आहे तो पार पडणार. अगदी काही वेळात संपूर्ण देशभरात जी आहे ती उत्सुकता सर्वांचीच लागलेली. आणि एकच जे आहे आपल्याला घोषणा देताना सर्वजण पाहायला मिळतात की इंडिया ऑल द बेस्ट असं देखील सर्वच म्हणतात. आणि आपण पाहू शकतो सर्व क्रिकेट प्रेमी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर थेट आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. काय सांगाल, आज कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तानचा सामना पार पडणार आहे. इंडिया पाकिस्तान मॅच म्हटलं की एक ती क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी असते. आणि ह्या दिवसाचे बरेचसे क्रिकेट प्रेमी वाट बघत असतात. क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला आहे T20चा. आणि ह्या आजच्या सामन्यामध्ये इंडिया हाच फेवरेट संघ असणार आहे. संपूर्ण देशभर इंडियाच्या नावाचा जल्लोष होतो आहे. कारण मागचा परफॉर्मन्स पाहता आपणच ह्या सामन्यामध्ये बाजी मारू असं संपूर्ण क्रिकेट प्रेमी आत्मविश्वास आहे. अगदी 16 पैकी जे आहे ते 15 ते सामने जे आहेत एकूण भारताने जिंकलेले आहे पाकिस्तान विरुद्ध. पाकिस्तान विरुद्ध 15 सामने आपण जिंकलेले आहेत. पण पाचच्या 3 ICC ज्या ट्रॉफी आहेत त्याचा जर आपण आलेख बघितला तर फक्त आपण जो 50 षटकांचा वर्ल्ड कप होता तो एकच सामना आपण गमावला होता. बाकी सगळे ICC जे सामने झाले, ज्या ट्रॉफी झाल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या सामन्यामध्ये आपण विजय संपादन केला आहे. आणि तोच जो काय परफॉर्मन्स होता तोच परफॉर्मन्स ह्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा आपला कंटिन्यू राहायची अपेक्षा आहे. आणि आपल्या टीम इंडियाचा परफॉर्मन्स आहे तोच कायम राहणार आहे या स्पर्धेमध्ये सुद्धा. अगदी अनेक ठिकाणी भारत पाकिस्तान सामना असला की आयोजन केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने, अनेक ठिकाणी स्क्रीन लावले जातात परिवारासोबत. तुम्ही काय प्लॅनिंग केली आहे? आमचं प्लॅनिंग म्हणजे या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आज आमच्या क्रिकेटचे सामने स्पर्धा आहे. ही स्पर्धा संपली की आम्ही सरळ घर गाठणार आहोत. किंवा ह्या ठिकाणी पार्टी पाहतोय, पार्टीसुद्धा लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. परंतु आज जे सगळे बाकीचे प्लॅन बाजूला ठेवून TV आणि मोबाईल यासमोर हा सामना पाहण्यासाठी आम्ही सगळे इच्छुक आहोत. नक्कीच आज सामना पार पडणार. धन्यवाद श्रीकृष्ण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर